विधान परिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्यात। 18 जूनला मतदान होणार असून 22 जूनला निकाल लागणार आहे। त्यातच या निवडणुकीत महायुतीत जागा वाटपावरून आतूनच धुसफूस सुरू आहे। भाजपने 17 पैकी तब्बल 11 जागांवर दावा सांगितला असून शिवसेनेला 4 आणि राष्ट्रवादीला 2 जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे। आणि याच पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये एक महत्त्वाची घडामोड घडली आहे। नांदेडचे आमदार आणि माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी नांदेडची विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी यासाठी हालचाली सुरू केल्यात। आणि याच दरम्यान चिखलीकर आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची नांदेडमधील एका हॉटेलमध्ये चक्क मध्यरात्री गुप्त बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। श्रीकांत शिंदे आणि चिखलीकरांच्या त्या गुप्त बैठकीमुळे नांदेडच्या राजकारणात सर्वांच्याच भुवया उंचवल्यात। आता ही बैठक नक्की कशासाठी झाली, त्यामागे कोणतं राजकीय गणित आहे आणि महत्त्वाचं म्हणजे नांदेडची विधान परिषदेची ही एक जागा इतकी महत्त्वाची काय, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर जसं की आपल्याला माहिती आहे, खासदार श्रीकांत शिंदे हे सध्या शिवसेनेच्या संघटन बांधणीसाठी राज्यव्यापी दौऱ्यावर असून जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीसाठी अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधतात। परंतु महायुतीचा फॉर्म्युला पाहता तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून प्रचंड रस्सीखेच होताना दिसतेय। भाजपने 17 पैकी तब्बल 11 जागांवर दावा सांगितला असून शिवसेनेला 4 आणि राष्ट्रवादीला 2 जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे। यामुळे शिंदे गट नाराज झाला असून अनेक बैठका होऊनही जागा वाटपाचा तिढा मात्र कायमच आहे। आता येऊयात मूळ मुद्द्यावर, तो म्हणजे चिखलीकर आणि श्रीकांत शिंदे यांच्यातील ती मध्यरात्रीची बैठक। नांदेड विधान परिषदेची जागा ही भाजपच्या वाट्याला जाणार असं महायुतीत ठरत होतं। मात्र प्रतापराव चिखलीकरांना ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात हवी आहे असं वाटतंय। कारण काय, तर काही राजकीय विश्लेषकांच्या मते चिखलीकर हे नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादीचा चेहरा बनू पाहतात। विधान परिषदेची जागा त्यांच्या पक्षाला मिळाली तर जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढेल। आणि इथेच येतो श्रीकांत शिंदेंशी संपर्क साधण्याचा मुद्दा। खासदार श्रीकांत शिंदे हे महायुतीतील शिवसेनेच्या संघटन बांधणीचं सूत्र सांभाळत असून राज्यव्यापी बैठकांचं नेतृत्व करतात। आणि अशात चिखलीकरांनी श्रीकांत शिंदेंची थेट संवाद साधून मध्यरात्री हॉटेलमध्ये एक समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केलाय असं बोललं जात आहे। आणि म्हणूनच चिखलीकर आणि श्रीकांत शिंदे यांच्यात झालेल्या या मध्यरात्रीच्या गुप्त बैठकीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। आगामी काळात भाजपला कोंडीत पकडण्यासाठी महापालिकेचा निवडणुकीत जो राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या युतीचा प्रयोग झाला होता, तोच प्रयोग आता या विधान परिषद निवडणुकीत पुन्हा पाहायला मिळणार का, असा मोठा प्रश्न आता नांदेडकरांना पडलाय। तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते, नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत महायुतीतील भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र लढले होते। आणि भाजपने 45 जागा जिंकत मोठा विजय मिळवला होता। पण त्या महापालिका निवडणुकीत एक वेगळाही प्रयोग झाला होता, तो म्हणजे काही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी भाजपच्या विरोधात एकत्र येऊन लढण्याचा प्रयत्न केला होता। आणि तोच प्रयोग आता विधान परिषद निवडणुकीत जागा वाटपाच्या वेळी पुन्हा दिसतो का, हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय। पण वरवर जितका साधं दिसतंय तितका हा साधा विषय नाहीये बरं का। या जागा वाटपाच्या निमित्ताने नांदेडच्या चिखलीकर विरुद्ध अशोक चव्हाण यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलाय। 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी तत्कालीन भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला होता। त्यानंतर चिखलीकरांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला। आता अशोक चव्हाण भाजपमध्ये असून त्यांचे स्थानिक समर्थक विधान परिषदेच्या जागेवर दावा करतात आणि दुसरीकडे चिखलीकर हे त्याच जागेवर आपला पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा ठोकत आहेत। आणि याच पार्श्वभूमीवर चिखलीकरांनी मुंबईतील देवगिरी बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देखील भेट घेतली आणि नांदेडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळावी यासाठी त्यांनी
आग्रही मागणी केली. शेवटी काय, महायुतीत जागा वाटपावरून आतूनच धुसफूस सुरू आहे हे तर स्पष्ट आहे. पण ही धुसफूस उघड संघर्षात रूपांतरित होते का, हे 18 जूनच्या मतदानापूर्वी आपल्याला नक्की कळेल. तुम्हाला काय वाटतं, नांदेडची ही जागा भाजपला मिळणार की राष्ट्रवादीला, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला.